BBC-नं गुजरात दंग्यावरची एक डॉक्युमेंटरी रिलीज केली होती आणि तिच्यावरती भारतात बंदी घातली म्हणून सगळा गदारोळ डाव्या डेब्रांडोनी विशेषतः काँग्रेसवाल्यांनी केला होता. आता जे वस्तुस्थिती समोर आली आहे त्यावरून हे सगळे परत तोंडावरती आपटलेले आहेत. या प्रकरणामध्ये म्हणजे ही डॉक्युमेंटरी रिलीज झाल्याच्या 3 आठवड्याच्या नंतर त्यांच्यावरती इन्कम टॅक्सची जी काही धाड पडलेली होती, धाड म्हणा, रेड म्हणा, सर्वे म्हणा, शब्द काही गोजीरवाणे वापरा, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांनी अशी बोंब सुरू केली होती की जाणीवपूर्वक ह्यांनी ही डॉक्युमेंटरी रिलीज केली म्हणून त्यांच्या विरोधामध्ये त्यांना हॅरॅश करायचं म्हणून भारत सरकार अशा पद्धतीनं त्रास देत आहे. वस्तुतः कित्येक वर्षांपासून त्यांच्या तुमचं उत्पन्न किती आणि त्या तुलनेमध्ये तुम्ही कर किती भरला ह्याच्या बाबतीमध्ये वारंवार त्यांच्याशी करस्पॉन्डन्स चालू आहे. आता हे सगळे नाकबूल करत होते तेव्हा की असं काही घडलेलं नाही आहे आणि ठरवून त्यांनावरती हॅरॅश करायचं त्यांना, कारण की त्यांनी डॉक्युमेंटरी तशी काढलेली आहे म्हणून. आता ह्या डॉक्युमेंटरीचा मूळ मुद्दा काय होता ते लक्षात घ्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं ढोल बजावणाऱ्यांनी हे कबूल करावं सगळ्यात पहिल्यांदा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे खोटं बोलायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं नाही. देशविरोधी, देशविघातक, खोटं असलेलं बोलायचं ह्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं अपेक्षित नाही. गुजरात दंग्यावरती 20 वर्ष झालेत, वारंवार चौकशा झाल्या, 6 SIT नेमल्या, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, त्यानंतर सुद्धा BBC-नं अतिशय विकृत बुद्धीनं तेच जुन्या गोष्टी परत उगाळलेल्या आहेत, नवीन कुठलंही तथ्य समोर आणलेलं नाही. हे सगळं समोर आल्याच्या नंतर भारत सरकारने त्याच्यावरती बंदी घातली. ह्याच्यामध्ये फक्त मोदी विरोधाचा मुद्दा असला असता, भाजप संघ अमित शहा विरोधातला मुद्दा असला असता तरी एक वेळ थोडीशी वेगळी गोष्ट होती. पण हा देश विरोधातला, देशघातक असा मुद्दा आहे, कारण की देशामध्ये परत एकदा दुही पसरवण्याचं काम, हे विषय परत चूक पद्धतीनं अजूनही त्याच्यातलं वास्तव म्हणा किंवा सत्य समजा जर कोणाला काही वेगळं आढळलेलं असेल पुरावा, त्यानं समोर देणं एक गोष्ट वेगळी. पण त्याच सगळ्या जुन्या गोष्टी परत उगाळायच्या ठरवून जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, हे काम BBC-ने केलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती बंदी आणली. हा एक भाग. तेव्हा हे सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं बोंबा मारत होते. त्यांच्यावरती जेव्हा इन्कम टॅक्सची ते काय सर्वे म्हणा, रेड म्हणा, धाडी म्हणा, काही शब्द वापरा, चौकशी केल्याच्या नंतर ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं की द्वेषबुद्धीनं ठरवून केल्या जात आहे. आत्ताचा जो मुद्दा समोर आलेला आहे, टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने ह्याचा पाठपुरावा केला की प्रत्यक्ष प्रकरण काय आहे, त्यांची डॉक्युमेंटरी काय आणि कशी आहे तो वेगळा मुद्दा. पण ह्यांच्यावरती ज्या काही कराच्या संदर्भामध्ये तेव्हा त्यांनी आपणहून कबूल केलं की त्यांचं जे उत्पन्न आहे त्या प्रमाणात त्यांनी कर भरलेला नाही. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की ही कर चोरी झाली. तुमचं जेवढं उत्पन्न आहे त्या प्रमाणामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे जेवढा कर आहे तेवढा तुम्हाला भरावा लागतो. जर तुम्ही तेवढा भरला नाही, कमी भरला, तर त्याला कर चोरी म्हणतात. हे स्वतः BBC-नी कबूल केलं. आता लक्षात घ्या, हीच गोष्ट 3 महिन्यापूर्वी होती. त्यांच्यावरती जी काही धाड भरली किंवा जे काही त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्याच्यामधून हेच विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही किती कर भरलेला, म्हणजे तुमचं उत्पन्न आणि कर ह्याचा ताळमेळ जुळत नाही, हे कसं काय. तेव्हा ह्या सगळ्यांनी आरडाओरडा केला होता. आता जेव्हा प्रत्यक्ष एक वृत्तवाहिनी पाठपुरावा करून त्याच्यातले एक सत्य आणि हे म्हणण्याच्या पेक्षा सरळ साधी चौकशी होती, या विषयाचा पाठपुरावा केल्याच्या नंतर BBC-नी टाइम्स नाऊकडे हे कबूल केलं की त्यांनी जितका कर भरायला पाहिजे तितका भरलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये तडजोड करायला ते तयार आहेत. म्हणजे शासनाच्या बाबतीमध्ये निगोशिएशन्स म्हणतात त्याला, कॉर्पोरेट लेवलला, की वो ठीक आहे, इतका आमचा कर भरायचा आम्ही राहिलेला होता तो आम्ही इतक्या ह्याच्यात भरतोय किंवा काय करतो. आता हे काय म्हणायला लागले सगळे, जो मुद्दा आम्हाला मांडायचा आहे की नाही हे तर काय रुटीन आहे, ह्याच्यामध्ये काय फारसं मोठं आहे. अरे मग हीच गोष्ट तेव्हा होती ना. जर आता हे काही रुटीन आहे, म्हणजे सर्वसामान्य पातळीवरती चालू, एखादी कंपनी आहे, त्या कंपनीनं कर किती भरला आणि किती भरला नाही, त्यांचं उत्पन्न किती, याच्या बाबतीमध्ये नियमितपणे काय चाललेलं आहे. मग हेच तेव्हा होतं ना. BBC-वरती कुठलीही प्रत्यक्ष कारवाई भारतीय शासनाने केलेली नव्हती. डॉक्युमेंटरी बॅन केली त्याचा मुद्दा वेगळा आहे, पण ह्या कराच्या संदर्भामध्ये काय त्यांच्यापैकी कोणाला काय त्याच्यावरती खटला दाखल झाला, त्याची कोण मुख्य अधिकाऱ्याला वगैरे काय अटक झाली किंवा त्यांना काही असं काहीच घडलेलं नव्हतं. फक्त ही चौकशी केली, केवळ त्या चौकशीमुळे आरडाओरडा करायला यांनी सुरुवात केली होती. आणि आता जेव्हा की त्यांनी स्वतःच कबूल केलं की नाही आमच्या करामध्ये आम्ही कमी भरलेला कर आहे, आणि तेव्हा आता हे काय म्हणतात, नाही ते तर काय नेहमी प्रमाण असतं, याच्यामध्ये काय फार मोठा इश्यू आहे. ही जी डबल ढोलकी आहे काँग्रेसवाल्यांची आणि डाव्यांची, ती मोठी आश्चर्यकारक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्याच BBC-ला एक काळ इंदिरा गांधींनी बॅन केलं होतं भारतामध्ये,
याच बीबीसीला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, ह्या अशाच. ह्याच्यापेक्षा जास्त त्यातल्या एक नोटीस तर दिल्ली हायकोर्टने क्रॅश केलेली होती. म्हणजे हे सगळं तुमच्या काळात जेव्हा झालेलं आहे तेव्हा तुम्हाला काही वाटत नव्हतं. आता तुम्हाला बीबीसीच्या प्रेमाचं भरतं आलं. पुतना मावशीचा पाना फुटणे म्हणतात तशातला प्रकार आहे. कशामुळं? तर ह्या बीबीसीनी मोदींची बदनामी करणारी डॉक्युमेंटरी केली म्हणून, त्याहीपेक्षा देशाची बदनामी करणारी डॉक्युमेंटरी केली म्हणून. म्हणजे तुम्हाला ह्या प्रत्येक वेळी अशा देशविघातक शक्तीच्या पाठीशी उभं राहायचंय का? गुजरात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या नंतर, त्याच्यातून क्लीन चिट मिळाल्याच्या नंतर तो मुद्दा त्या ठिकाणी संपायला पाहिजे होता. सार्वजनिक डिस्कोर्समध्ये, सार्वजनिक चर्चेमध्ये, सार्वजनिक राजकीय सामाजिक चर्चेमध्ये हा विषय संपवायला पाहिजे. कारण की तुम्ही जी व्यवस्था मान्य केलेली आहे, जसं आपण निवडून देतो, तो निवडून दिलेला सगळ्यात जास्त मतं ज्याला मिळाली तो आपला लोकप्रतिनिधी असतो 5 वर्षासाठी. एकदा त्याला निवडून दिल्याच्या नंतर परत 5 वर्ष त्याच्या नावानं बोंबा मारण्यामध्ये काही मतलब नसते, कारण की आपण निवडून दिलेलं आहे प्रत्यक्षात. त्याच पद्धतीनं ही जी सगळी प्रशासनाची व्यवस्था चालते, न्यायाची व्यवस्था चालते, निवडणूक आयोग, ह्या सगळ्या संस्था काम करतात तेव्हा त्याच्यावरती परत सार्वजनिक पातळीवरती संशय उपस्थित करणं ही तुमची काय मानसिक विकृती ठरते. व्यक्तीच्या पातळीवरती असलं तरी एक वेळ ठीक आहे, देशाच्या पातळीवरती ह्या गोष्टी घातक आहेत. बीबीसीनं तो जुना मुद्दा उकरून काढायचा, गुजरात दंग्यांचा, नवीन काहीच मांडायचं नाही, फक्त ती जखम उकरणे आपण म्हणतो ना, खपली काढणे, तसं करायचं आणि परत एकदा सगळं वातावरण ढवळून टाकायचं. हा त्यांच्यावरती आरोप आहे, म्हणून ती बॅन झालेली होती. आणि नंतर तुमचं जे कर चोरीचं प्रकरण जे त्यांनीच कबूल केलं, आता त्याचा पाठिंबा देणारे गजब आहेत. तुमच्यापैकी जे कोणी इंग्रजी वाहिन्या नियमितपणे ऐकत असेल त्यांनी जरूर पहा. रिपब्लिकन भारतवरती तरी आरडाओरडा आणि गोंधळ असतो. टाइम्स नावनी शांतपणे याच्यावरती चर्चा घेतलेली आहे आणि हे पाठीराखी विचित्र पद्धतीने त्याचं पाठिंबा द्यायला लागलं. तर बीबीसीची बाजू घ्यायचं कारण काय? बीबीसीवरती तुम्हीच एकेकाळी बॅन घातला होता, तुम्ही त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या, तुम्ही त्यांच्यावरती एक वेळ कारवाई केलेली. आज फक्त केवळ म्हणजे ते आपल्याकडे अतिशय अस्सल अशी इरसाल म्हणे ना, नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रणकी झाली पाहिजे. म्हणजे इतक्या टोकाला गेलेलं हे की आपण बिलकुल मोदीची बदनामी होती ना, त्याच्यामध्ये देश वाटोळ झालं तरी हरकत नाही, पण मोदीची बदनामी झाली पाहिजे, भाजपची बदनामी झाली पाहिजे. अगदी जे आम्ही परवा काल व्हिडिओ केला की त्या 2 घटनांमध्ये एकीकडं रेल्वेचा पूल, एकीकडं नदीवरचा पूल कोसळलेला, दुसरीकडे रेल्वेचा अपघात आहे. दोन्ही प्रकरणं गंभीर आहेत, पण केवळ ते नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि भाजप विरोधात म्हणलं त्याचं कौतुक करायचं म्हणण्याच्या पेक्षा तेव्हा मिठाची गुळणी ठेवून गपचूप बसायचं. आणि इकडं जेव्हा की तो रेल्वे मंत्री तिथं प्रत्यक्ष उपस्थित आहे, 30 तासामध्ये त्यांनी परत ते रेल्वेचा मार्ग पूर्ववत चालू करून दाखवलेला आहे, बाकीची सगळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली, पण तरी त्याच्या नावानं बोंबा मारायची. ही जी मानसिकता होऊन बसलेली आहे, ही मानसिकता या टोकाला गेलेली की ती आता देशविघातक होत चाललेली आहे. म्हणजे एक समस्या उभी राहती देशाच्या पातळीवरची, हे रेल्वे अपघाताच्या बाबतीमध्ये. आता त्याची सीबीआय चौकशी करायला स्वतः सरकार तयार आहे, तर तेव्हा हे काय म्हणणार, बाकी विरोधक काय म्हणणार, नाही आम्हाला सीबीआय चौकशी चालणार नाही. मला तर उलट वाटायला लागले, समजा सरकारने काही म्हणलं असतं तर हेनीच मागं लागले असते की सीबीआय चौकशी पाहिजे, आणि सरकार म्हणलं असतं सीबीआय चौकशीची गरज नाही. नुसतं सीबीआय चौकशीची गरज नाही असं जरी एखादं सरकारमधला उच्चपदस्थ काय म्हणता येईल त्याला एखादा पदाधिकारी मंत्री म्हणला असता तर बरोबर याच विरोधी पक्षांनी आक्रस्ताळ पद्धतीनं सीबीआय चौकशी कशी आवश्यक आहे हे सांगितलं असतं. जसं की ते जेपीसीची मागणी केलेली होती अडाणीच्या प्रकरणामध्ये. प्रत्येक वेळी तुम्ही बघा काही ना काहीतरी ज्याला आपण म्हणतो ना अपशकुन करणे, विघ्न संतोषीपणा जो आहे तो उभा करणे. आणि ह्याच्यातून काय होते माहिती आहे का, जसं देशविघातक आहे तसं सर्वसामान्यांच्या पातळीवरचे जे प्रश्न सुटू शकतात. हा जर काय बिहारमधला जर हा पूल व्यवस्थित झाला असता, 3 किलोमीटरचं अंतर आहे ते, आणि गंगा नदीचं पात्र प्रचंड मोठं आहे, त्याच्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, जेव्हा नदीचं पात्र छोटं असतं त्या ठिकाणी तरी बऱ्याचदा पूल तातडीनं उभे राहतात कमी खर्चामध्ये. 3 किलोमीटर म्हणजे प्रचंड मोठं पात्र आहे. अतिशय अडचणीची अशी गोष्ट होती. आणि 2 ते प्रदेश म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा भारताचा एक भाग दुसऱ्या भागाशी जोडायला आपल्याला एवढा वेळ लागतो. एकाच बिहारमधले 2 भाग एकमेकांशी जोडायचं म्हणलं तर आसाममध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. किंवा तिथं ब्रह्मपुत्रेचं तर 7-7, 20-20 किलोमीटर प्रचंड असं पात्र, नद म्हणतात त्याला, नदी पण म्हणत नाहीत, की ह्याच्यामध्ये अशा ह्या ज्या नैसर्गिक अडचणी आहेत त्याच्यावरती मात करून काही करणं यासाठी आवश्यक आहे की त्याच्याशिवाय जनजीवन एका ठिकाणाचं दुसऱ्या ठिकाणीशी जोडल्या जाणार नाही. हे सगळं माहीत असताना जेव्हा तो पूल कोसळतो तेव्हा हे चुपचाप बसतात.
आणि कोण कुठला BBC ज्याचं तुमचं काहीच नाहीये किंवा त्यानं मांडलेला मुद्दा काहीच देशाशी तशा अर्थाने संबंधित नाहीये, उलट देशविघातक आहे, आणि त्याची मात्र बाजू घेऊन तुम्ही आरडाओरडा करणार. आता जे प्रकरण समोर आलेले त्यांनीच कबूल केलेलं आहे की आम्ही कर चोरी केलेली आहे, आणि आताही निर्लज्जपणे त्यांचं समर्थन करणारे हे जे लोक आहेत, ही जी मानसिकता होऊन बसलेली फार घातक होऊन बसलेली आहे. आणि आम्ही एक तर मुद्दा राहुल गांधींच्या बाबतीत आधीच मांडलेला होता. असं वाटत होतं की पराभवामुळे यांची अशी बुद्धी होऊन बसलेली आहे. आता कर्नाटकामध्ये विजय मिळाला तरी हे सुधारायला तयार नाही. लोकशाहीच्या मार्गानं ज्या EVM वरती तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ शिव्या घातल्या होत्या, त्याच EVMनी तुम्हाला विजय प्राप्त करून दिला, तरी तुम्ही तेच बोंबला लागलात, त्याच पद्धतीनं ओरडायला. देशात कमी पडलं म्हणून की काय, बाहेर जाऊन तुम्ही ओरडायलात. आणि आता तर ते सगळ्यात प्रकरण हास्यास्पद समोर, हास्यास्पद म्हणण्याच्या पेक्षा यांच्या बुद्धीची म्हणजे ही विकृती सिद्ध करणारं अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने अधिकृतरित्या जाहीर केलं, राहुल गांधी अजूनही तिथेच असताना, की लोकशाही कुठे तुम्हाला पाहायचं असेल तर दिल्लीमध्ये जाऊन बघा म्हणून. म्हणजे हा आपला विरोधी पक्षाचा नेता बाहेर जातो आणि आरडाओरडा करतो की देशामध्ये लोकशाही कशी नाही, आणि जिथं जाऊन आरडाओरडा करतो त्याच देशातला व्हाईट हाऊसचा प्रवक्ता जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सांगतो की भारतामध्ये लोकशाही कशी व्यवस्थित चालू आहे ते. म्हणजे म्हणजे ह्यांची मानसिकता आपणच नाही, आपले पत्रकारच नाही, बाहेर देशातले सुद्धा उच्च पदस्थ अधिकारी यांची जी काही बुद्धी होऊन बसलेली, कुबुद्धी झालेली, ती कशी चूक आहे आणि ती कशी वाईट आहे हे सिद्ध करतात आपल्या बोलण्यातून. इथेच थांबूयात. धन्यवाद.